हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहेत तुम्ही? झाली का तुमची सर्वांची दिवाळी छान? माझी तर चांगली झाली. तुमची कशी झाली? माझी म्हणजे चांगली म्हणजे हे करणं जाणं तिथं जाण्यामध्येच झाली आहे. तुमची कशी झाली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वेदू चिकू कपडे आणायला गेले, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून, पण ते काय झालं, त्यांनी कपडे आणले ते मला आवडलेच नाही. आणि परत मी चेंज करायला गेले तिथं कपडेच चांगले नव्हते, असलेच होते. त्यामुळे मग मी तेच घेतले मग परत. आणि ते मग मला आवडले नाहीमुळे मी त्यांना घातले बी नाही आणि त्यामुळे व्हिडिओ बी दाखवला नाही. आणि आता अजून बी त्यांना घातले नाही. दिवाळी संपून गेली, भाऊबीज बी झाली तरी मी त्यांना घातलं नाही आहे. आणि आता मी अजून माहेरी काही गेलेलं नाही आहे. मी आता माहेरी जाणार आहे. मग त्यांना म्हणले मामाच्या इथं जातानीच ते कपडे घाल, तुम्हाला तरी दाखवते ते कपडे. तुम्हाला कसे वाटते ते नक्की कमेंट करून मला सांगा. काढ गं वेदू. अजून बॅग इथं हे बघा, अजून बॅग इथंच आहे, अजून काढलेच नाही. मी मगाशीच आले गावावरून. हा का, हे वेदूचा ड्रेस आहे, म्हणजे हा टॉप आहे, खाली जीन्स आहे, जीन्स पकड. आणि चिकूचा पकड. काय? हा बेल्ट दाखव. हे चिकूचा टॉप आहे आणि त्याच्या खालची पॅन्ट आहे. गावा साईडला तर कपडे माहिती आहेत तुम्हाला कसे असतात, पण त्यांच्या आजी आजोबांना म्हटलं होतं नका घेऊ, तरी त्यांनी घेतले. मी त्यांना बोललो होतं मी घेईल त्यांना. हे चिकूचे आहेत आणि हे वेदूचे आहेत. तसं आहे वेदूचं, म्हणजे कपडे छान आहे, पण तिला तसे कपडे भरपूर झालेत तरी तिने असेच घेतलेले आहेत. तुम्हाला कसे वाटते ते वेदूचे चिकूचे ड्रेस नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यांना तर मी अजून घातलेलंच नाही आहे. त्यांची दिवाळी अशीच झाली आणि मला काही घेतलेलं नाही आहे, त्यामुळे माझी बी दिवाळी अशीच झालेली आहे. नुसतं करूनच नको नको झालं. तुम्ही दिवाळीत काय काय खरेदी केली, तुम्ही कुठं कुठं गेला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावापर्यंत जातो आहे, कुठल्या कोण व्यक्ती बघते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. कुठल्या देशामध्ये गेला आहे माझा व्हिडिओ. आणि कलर बी कसा आहे ते बी मला सांगा. कलर म्हणजे कसे वाटते ते चिकूचे वेदूचे कपडे असेच होते, दुसरे काहीच म्हणजे असं नव्हतं. आता मी माझ्या आईच्या इथं गेलो तेव्हा त्यांना घेईल बोललं चांगलं एखादा